वार्तामध्ये मी मृणाल ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपण या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांशी चर्चा करत असतो। आज आपल्यासोबत महिला उद्योजिका आहे मीनलताई इंगळे। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। त्या महाराजा ग्रुपच्या सीईओ आहे। नमस्कार ताई, नवराष्ट्रमध्ये आपले नमस्कार। मला सांगा, आपण एक महिला उद्योजिका आहे, याची सुरुवात आपण कुठून केलेली आहे याबाबत काय सांगाल? माझ्या ह्या कंपनीला 14 वर्ष झाले सुरुवात करून। प्रथम मी 2 वर्ष हा उद्योग घरी छोट्या स्वरूपात सुरू केला आणि त्याच्यानंतर मग मला खादी ग्रामोद्योगचं मी ट्रेनिंग केलं होतं 15 दिवसाचं। तर मला असं वाटलं की हा जर उद्योग मोठ्या प्रमाणात जर मी सुरू केला तर वर्धेतील ज्या काही महिला आहेत आणि माझ्यासोबत ज्या जुळलेल्या महिला आहेत त्यांना काहीतरी रोजगार मिळेल या हेतूने मी हा उद्योग सुरू केला। आणि मी प्रथम हा उद्योग घरीच सुरू केला। त्यामध्ये मी गावोगावी खेड्यापाड्यात जाऊन मिरची आणि हळकुंड खरेदी करायची आणि त्याचा पावडर बनवून महिलांना पॅकिंग करून विकायला द्यायची। असा हा आमचा उद्योग 20,000पासून सुरू झाला। आज या कंपनीचं माझ्या कमीत कमी 20 करोडचं टर्नओव्हर आहे आणि ही कंपनी शिखराला पोहोचेल अशी माझी इच्छा आहे। मला सांगा ताई, आपण एक महिला उद्योजिका आहे, तर पहिले तर आपलं प्रेरणास्थान कोण आहे याबाबत प्रेक्षकांना काय सांगा? माझं प्रेरणास्थान तर सावित्रीबाई फुले आहे। कारण सावित्रीबाई फुले आणि जिजामाता ह्यांच्याच सहकार्याने किंवा यांच्या प्रेरणेने मी हा उद्योग सुरू केला आणि याच्यामध्ये मी पदार्पण केलं। तर मला असं वाटलं की हा उद्योग जर आपण घरगुती सुरू केला तर बायांना पण जास्त दूर काही जावं लागणार नाही घरापासनं आणि त्या आपल्याला मदत पण करतील। कारण महिलांना मिरची पावडर, हळद पावडर, पापड हे सर्व घरगुती उद्योग येतच असतात, घरात करतच असतात महिला। मग मी ह्या गोष्टीला सुरुवात केली। प्रथम मी माझ्याच वार्डामध्ये फिरून बचत गट तयार केला। त्यावेळी बँकेचं आम्हाला काहीच सहकार्य नव्हतं। मग आम्ही 200 रुपये काढून असा बचत गट तयार केला। काही जवळून पैसे टाकून मी हा उद्योग सुरू केला। मला सांगा, हा आपण उद्योग जो सुरू केलेला आहे मंगलम ग्रुप सोबत आपण एंटायर आहात, तर एकूण ते उद्योग किती आहे याबाबत काय सांगा? मंगलमा ग्रुपमध्ये 4 युनिट आहेत। एक मातोश्री ट्रेडिंग कंपनी, एक मंगलमा टर्मरिक ॲग्रो सर्व्हिसेस, एक मंगलमा टर्मरिक आणि एक महाराजा ग्रुप। आमचं हे जे महाराजा ग्रुप आहे याचं हे वसमतला गोडाऊन आहे माझं। मी पूर्ण ऑल इंडियातून हळद खरेदी करते आणि महाराजा 501 नावानी पूर्ण ऑल इंडियामध्ये सप्लाय करते वसमतवरून आणि वर्धेवरून पण सप्लाय करते, कलमना मार्केटला पण सप्लाय करते। आणि छोट्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत माझ्याजवळ अशा 1600 कंपन्यांना मी हळकुंड, मिरची आणि बाकीचं पण ट्रेडिंगचं सामान सप्लाय करते। जर आता एखाद्या महिलेला उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी आपण काय आव्हान कराल? एखाद्या महिलेला जर नवीन पदार्पण करायचं असेल तर? मी आतापर्यंत 1600 महिलांना प्रशिक्षण दिलं आहे। महिला उद्योजक आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्र, नगर परिषद तर्फे। तर माझं काय होतं, सर्वात आधी जो 30 वर्षाच्या अगोदर जर माझा व्यवसाय होता हा ब्युटी पार्लरचा होता। त्यामध्ये मी मुंबई टेक्निकल बोर्डाचं ट्रेनिंग महिलांना द्यायची, रजिस्ट्रेशन होतं माझं। तर त्यामध्ये मला नगर परिषद तर्फे स्लम एरियातल्या मुली आणि DIC तर्फे अशा मला भरपूर महिला मिळाल्या। 30-30 मुलींचा हा ग्रुप राहायचा, 3-3 महिन्याचं ट्रेनिंग राहायचं। याच्याच नंतर मग मी हे महिला उद्योजक प्रशिक्षण सुरू केलं महिलांना आणि त्याच्यातून मग मी महिलांना कॅन्डल मेकिंग, घरगुती उद्योग, मसाला, कापडा उद्योग, आवळा कॅन्डी, चॉकलेट असे भरपूर उद्योगांचे प्रशिक्षण दिले महिलांना आणि त्याच्यातून काही महिलांनी उद्योग पण सुरू केला। मला सांगा, आपण जे उद्योग करत आहात आणि त्यामध्ये पदार्पण करताना काही अडचणी आलेल्या आहेत का याबाबत काय? भरपूर अडचणी आल्या मॅडम। मला लोक हसायचे, मी घरोघरी जाऊन 200 रुपये मागायची तर आणि बायांना असं वाटत होतं की ह्या पैसे आमचे डुबणार तर नाही ना। आणि त्याच्यानंतर वाटत होतं की हे बचत गट काय आहे। स्टार्टिंगला बचत गट सुरू केला जेव्हा मी सुदामपुरीमध्ये, तेव्हा मला 13 बचत गट मिळाले। मग मी एक जनजागृती शिबिर घेतलं होतं माझ्या संस्थेमार्फत। त्याच्यामध्ये मी महिलांना हे केलं की हे असं केल्याने असं होते, आपण जर हा उद्योग सुरू केला तर आपल्याला समोर फायदा होईल। मग आम्हाला पहिल्याच महिन्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून जे 20,000 रुपये होते
ते उद्योगाला लावल्यावरती आम्हाला 30,000चा नफा झाला. त्यामध्ये मग महिलांना काही पैसे मिळायला लागले, तर त्याच्यामुळे त्यांनी पण मला सहकार्य केलं. नंतर मग मी हा बचत गटाचा जो उद्योग होता हा थोड्या प्रमाणात होता. मग मी स्वतः पर्सनल असं लोन घेऊन बँकेतून हा उद्योग MIDC ला सुरू केला, तिथे जागा वगैरे घेऊन. मला सांगा, आपण एका महिला उद्योजिका आहे आणि यामध्ये काही आपल्याला पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत, याबाबत काय सांगाल? मला एक दिल्ली सरकारकडनं सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला आहे 2019 मध्ये. मी महिलांना प्रशिक्षण दिलं त्याच्यामुळे. आणि एक मला आंबेडकर पुरस्कार मिळाला आहे. मी दलित मुलींना, ज्या स्लम एरियातल्या मुली आहेत त्यांना पण प्रशिक्षण वगैरे दिलं त्याच्यामुळे. आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण दिल्यामुळे पण मला 2-3 संस्थेतनं वगैरे हे मिळाले, कलावृंद आणि भरपूर अशा संस्था आहे, गांधी मेमोरियल. मला आतापर्यंत माझ्या कंपनीला कमीत कमी 20 ते 22 पुरस्कार आहे आणि मला पण 16-17 पुरस्कार आहेत. धन्यवाद मॅम, नवराष्ट्रासोबत छानपैकी चर्चा केल्याबद्दल. मॅमनी असं सांगितलेलं आहे की महिलांना जनजागृती करून काहीतरी काम त्यांना उपलब्ध करून देणं हा उदांत हेतू मॅमनी ठेवला आणि त्यामुळेच त्या महिला उद्योजिका म्हणून नाव लौकिक आलेले आहे. यानंतर असेच कार्यक्रम बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र नववार्ता. मृणाल ढोक, वर्धा.